नमस्कार मंडळी. तर आज मी करणार आहे फराळी मिसळ. त्याच्यासाठी साहित्य आपण बघूया काय. इथे मी 1 वाटी साबुदाणा 4 ते 5 तास पाण्यात भिजवून घेतलेला आहे. तो असा व्यवस्थित सुटसुटीत झालेला आहे, फुललेला आहे. 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले. हा बटाटे हे आपल्याला भाजीसाठी लागणार आहे. मिसळसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा वाटी शेंगदाणे, हे मी बॉईल करून घेतलेले आहेत. फोडणीसाठी कढीपत्ता, मिरची आणि जिरे. आणि आपल्याला इथे मिसळसाठी एक वाटण लागणार आहे. वाटणसाठी आपल्याला अर्धा वाटी ओलं खोबरं आणि दाण्याचा कूट. दाण्याचा कूट आपल्याला खिचडीसाठी, भाजीसाठी आणि मिसळसाठी तिन्ही गोष्टीसाठी एवढा पुरेसा आहे. सर्वात पहिला आपण इथे वाटण करून घेऊया. याच्यात मी दाण्याचा कूट वाटलेला होता. खोबरं टाकते, 2 मिरच्या, थोडं जिरं आणि दाण्याचा कूट. तीन चमचे पुरेसे आहेत. हे आपण बारीक वाटून घेऊया. वाटण चांगलं वाटून झालेलं आहे. आता आपण खिचडी आणि भाजी बनवून घेऊया. कढई गरम झालेली आहे. 1 चमचा तूप घालू. आपण आधी खिचडी बनवून घेतोय. खिचडीसाठी कढईत तूप घातलेलं आहे. जिरे, 2 मिरची बारीक कट केलेली, 3 ते 4 कढीपत्त्याची पाने. त्यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साबुदाणा घालू. चवीनुसार मीठ, साखर अर्धा चमचा, झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेऊ खिचडीला. खिचडीला चांगली वाफ काढून झालेली आहे. खिचडी आपली शिजली. आता आपण बोल मध्ये काढून घेऊ. खिचडी आपण बोल मध्ये काढलेली आहे. आता आपण याच कढईमध्ये बटाट्याची भाजी करून घेऊ. अर्धा चमचा तूप, फोडणीसाठी जिरे, 2 मिरच्या बारीक चिरलेल्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, शिजलेल्या बटाट्याच्या फोड्या घालून घेऊ. दाण्याचं कूट, सगळं मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिटं. बटाट्याच्या भाजीला आपली वाफ काढून झालेली आहे. बटाट्याची भाजी तयार आहे. आता आपण बोल मध्ये काढून घेऊ.
आता आपण याच कढईमध्ये मिसळ करून घेऊ. अर्धा चमचा तूप, जिरे, एक मिरची बारीक चिरलेली, चार ते 5 कढीपत्त्याची पाने, आणि उकडलेले शेंगदाणे मिक्स करून घेऊया. दाण्याचं आणि शेंगदाण्याचं वाटण, पाणी घालून घेऊया. आता आपण 5 मिनिटं चांगली उकळी काढून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहे. मिसळला चांगली उकळी पण आलेली आहे. हलवून घेते. मिसळ आता आपली रेडी आहे. आपण आता सर्व करूया. फराळी मिसळ तयार आहे. आता आपण सर्व करूया. वरून बटाट्याचा चिवडा, ओलं खोबरं, फराळी मिसळ खायला तयार. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.